वळूयात पुढच्या बातमीकडे। नागपुरात पुन्हा एकदा वाहतूक पोलीस शिपायाला मारहाण झाली आहे। अत्यंत वर्दळीच्या संविधान चौकात दोन तरुणांनी शिपायाला शिवीगाळ करत मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। तुर्तास सीताबर्डी पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलंय। नागपुरातील संविधान चौकात वाहतूक पोलीस शिपाई संदीप इंगोले, पोलीस शिपाई प्रकाश लेडुले आणि महिला पोलीस शिपाई सरिता सोनबद्रे आपलं कर्तव्य बजावत होते। याच दरम्यान लाल रंगाच्या एंटायसर गाडीवर असलेले समय मारावार आणि वलय मारावार हे दोन्ही तरुण सिग्नलवर थांबले, तर समय वाहन चालवत होता। त्याच्या डोक्यावर हेल्मेट नसल्यानं महिला पोलीस शिपायानं ई चालांसाठी त्यांचा फोटो काढला, ज्यावरून समय आणि महिला वाहतूक पोलीस शिपायात वाद सुरू झाला। या वादातच दोन्ही तरुणांनी महिला शिपायाला अश्लील शिवीगाळ केली, ज्यानंतर त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी पोलीस शिपाई संदीप इंगोले समोर आले आणि त्यानंतर पुढे काय झालं हे तुम्हीच पाहून घ्या। हाँ ये वीडियो घेते अरे छोड़ना, छोड़ साले। अरे यार तू छोड़ देना यार, क्यों झगड़े बढ़ा रहे हैं? पाँव तोड़ डाला मैंने मार दिया वैसे तो छोड़ दे होगा ही संपूर्ण घटना मोबाईल मध्ये कैद झाली आणि हा व्हिडिओ काही तासातच संपूर्ण शहरात वाऱ्यासारखा पसरला। या घटनेनंतर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी प्रतिक्रिया देत दोषींवर योग्य कारवाई करणार असल्याची माहिती दिली। आम्ही लगेच आमचे अधिकारी आणि स्टाफ त्या ठिकाणी पाठवले। दोन्ही मोटरसायकलवर जे बसलेले युवक होते त्यांना ताब्यात घेतले। त्यापैकी जो गाडी चालवणारा युवक होता तो समय गणेश मारावार, वय 31 वर्ष, राहणार जीवनसाय अपार्टमेंट, रामदास पेठ, आणि जो मागे बसलेला होता तो त्यांचा भाऊ होता, त्याचे नाव वलय गणेश मारावार, वय 25 वर्ष असे आहेत। दोघेही युवकांना आम्ही ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशन सीताबर्डीच्या ताब्यात दिले। ज्या कर्मचाऱ्याची त्यांनी कॉलर पकडलेली होती आणि हेरवावी केली ते कर्मचारी संदीप विलास इंगोले यांनी पोलीस स्टेशन सीताबर्डी येथे रिपोर्ट दिली। त्यांच्या रिपोर्टवरून समय मारावार आणि वलय मारावार यांच्या विरुद्ध कलम 353, 332, 294, 506 मोटर वाहन कायद्याचे संबंधित कलमे लावून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। संविधान चौकात घडलेली ही घटना नक्कीच दुर्दैवी आहे। नागपुरातील विविध चौकांमध्ये वाहतूक पोलीस विभागाचे कर्मचारी आपल्या कर्तव्यावर असतात, त्यात त्यांचा कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ नसतो। त्यामुळे वाहन चालकांनी देखील वाहतूक नियम आणि कायद्याचं पालन करायला हवं। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह अमोल शिंदे, यूसी न्यूज, नागपूर।